नाना पटोलेंचा हल्ला बोल। आपण बघितलं तर मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीने आदिवासी आमदार की आक्रमक झालेले सत्ताधारी आमदार आहेत आणि विधानसभेचे उपाध्यक्षांना सुद्धा जाणवलं नाही। आतापर्यंत आपण सर्वसामान्य लोक पाहत होतो आमदार उड्या मारायला लागले। दोन गोष्टी आहेत की महाराष्ट्रामध्ये हे जे राज्यातलं सरकार जे आहे हे दिवाळखोर सरकार आहे। आज जवळपास यांना योजना ज्या कंटिन्यू करायला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी जवळपास 30,000 कोटी रुपयाचं ओव्हरड्राफ्ट या सरकारने घेतलेला आहे। याचाच अर्थ महाराष्ट्राचा दिवाळा काढण्यामध्ये एकनाथ शिंदेचं आणि भाजप प्रणित सरकारला यश आलेलं आहे हे त्याच्यातून सिद्ध होत आहे। याप्रमाणे सत्ता पक्षाचेच आमदार आज मंत्रालयाच्या इमारतीतून जाळ्यावर कुदताना आपण पाहिलं तर जे सत्ता पक्षाचेच आमदार या सरकारच्या विरोधात बंड फुगारत असतील तर या सरकारची आज लायकी काय आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे। आपण शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आहोत। या भूमीनं देशालाच नव्हे तर जगाला संदेश दिलेला आहे। महिलांचा सन्मान, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचा संदेश याच भूमीने दिलेला आहे। त्याला समतेचा संदेश जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील भूमिका मांडली। आज महाराष्ट्रामध्ये समता राहिली नाही, महिला तर कुठेही सुरक्षित नाही। आज त्याचं प्रत्येक असं एक शहर नाही, एक गाव नाही जिथं आमची लहान मुलगी सुरक्षित आहे, आमची महिला सुरक्षित आहे। आम्ही आत्ताच सरकारला विचारलं की 1 वर्षात 64,000 महिला लापत्ता या महाराष्ट्रातून झालेल्या आहेत आणि विधानसभेत आम्ही यांना विचारलं पण सरकार त्याला अजूनही उत्तर देऊ शकत नाही। आज ही परिस्थिती निर्माण जी झालेली आहे आणि म्हणून आमदार त्यांच्या विरोधात बंड करताना आपण पाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याची प्रतिमा मलिन करण्यात या सरकारने कुठली कसर सोडली नाही आणि ते सगळे चित्र आपण पाहतो। आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला 3.25 एकर जागा जी आहे ती मुंबईत प्रश्न दिलेली आहे। आधी बावनकुळेंच्या संस्थेला दिली, आता सावरकरांच्या स्मारकाला दिलेली आहे। बघा या सरकारला जितके काय आता थोडे 1-2 कॅबिनेट यांचे आहेत याच्यामध्ये जेवढी काही या महाराष्ट्राची लूट करायची आहे ते आता यांनी करायचं ठरवलेलं आहे। सत्तेत आम्ही येत नाही आणि म्हणून या महाराष्ट्राची दुर्दानी करून टाकायची, या महाराष्ट्राचा लिलाव करायचा ही परिस्थिती आहे आणि म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे ऑप्शन यांनी सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे ही प्रत्येक गोष्टीचं त्याला आता वक्तव्य करणं काही आता काही घटना झाली तर आपण सांगू तरी शकतो, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया तरी देऊ शकतो। रोजच असं चाललेलं आहे, त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। पण सत्ता परिवर्तनाच्या नंतर आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तनाची लहर आहे आणि त्याच्यानंतर खूप निर्णय आमच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी घ्यावे लागतात। पण एका आठवड्यामध्ये 2 कॅबिनेट घ्यायच्या आणि 40हून अधिक निर्णय होताना पाहायला मिळाले। निर्णयाचा धडाका नाहीये, हा लोकहिताचा धडाका नाहीये, हा स्वतःच्यासाठी निर्णय घेण्याचा धडाका आहे। आणि म्हणून मी सांगितलं की महाराष्ट्र वाचवण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाने जेव्हा महाराष्ट्रात आमची सरकार येईल तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला फार काही निर्णय अजून घ्यावे लागतील आणि तेव्हाच महाराष्ट्र वाचेल। नाहीतर हे यांनी महाराष्ट्र विकायचं ठरवलेलं आहे, लिलाव यांनी महाराष्ट्राचा काढलेला आहे। म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये शेवटच्या या पद्धतीचे निर्णय, चुकीचे निर्णय हे सरकार घेताना आपण पाहतो।